सिन्नरमध्ये दिवसाढवळ्या नगरसेवकांच्या मुलावर गोळीबार, महिलांची नवरा सावत्र मुलाकडून छळवणूक, विधवा महिलांची शेतातील पिके दिवसाढवळ्या गावचे गुंड चोरतात, उमेदवार यांच्या गाड्या फोडणे, सभा अडवणे अशा दादागिरी करण्यात माणिकराव कोकाटे यांचे कार्यकर्ते यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी सिन्नर संघर्ष समिती स्वराज्य पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ केले धरणे आंदोलन। दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी 11:30 वाजता ते 1 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले। सिन्नर संघर्ष समिती व महाराष्ट्र स्वराज्य पार्टी सिन्नर यांनी धरणे आंदोलन निवेदन देण्यात आले। घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करत आम्ही सिन्नरकर व सिन्नर संघर्ष समिती महाराष्ट्र स्वराज्य पार्टी सिन्नर आपणास विनंती करतो की सिन्नर तालुक्यात महिलांवर अत्याचार, सासूरवास, नवऱ्याची गावाच्या गुंड्यांची छळवणूक वाढली आहे। कुणी येतही सिन्नर शहर व तालुक्यात दादागिरी करून जाते, दिवसाढवळ्या गोळीबार होतोय, निवडणुकीत उमेदवारांच्या गाड्या फोडल्या जातात, लोकशाही असलेल्या भारतात सिन्नर तालुक्यात सभा अडवतात, प्रचार करू दिला जात नाही। नगरसेवक नामदेव लोंढे यांच्या मुलावर भरवस्तीत दुकानात दिवसाढवळ्या अंधाधुंद गोळीबार होतो, सफासफ वार केले जातात, कुणी नेता पक्ष आवाज उठवत नाही। महिलांना पती, सासरचे, गावचे टगे दादागिरी करतात, शेतातील माल चोरून नेला जातोय तरीही न्याय मिळत नाही। लोकशाही गरिबापर्यंत पोहोचली पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत आणि हा संविधानाचा हेतू रयतेचे स्वराज्य असावे असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत, तरीही सिन्नर तालुक्यात गरिबांना निवडणूक लढवू दिली जात नाही, प्रचार अडवला जातोय, बॅनर फाडले जातात, सभा होऊ दिल्या जात नाही, उमेदवारांच्या गाड्यावर दगडफेक करून गाड्या फोडल्या जातात। सिन्नर तालुक्यात भयंकर परिस्थिती आहे, महिलांना छळवलं जातंय, दिवसाढवळ्या शेतातील माल चोरून नेला जातोय, भर वस्तीत दिवसाढवळ्या भर तालुक्यातील गुंड येतात, दादागिरी करतात, अंधाधुंद गोळीबार करतात, सरकार मजा मागतंय। लोकप्रतिनिधी मंत्री माणिकराव कोकाटे गप्प, खासदार वाजे गप्प, मंत्री कोकाटे एक शब्द बोलत नाही, कारण दादागिरी गुंडागर्दी करणारे हे मंत्री माणिकराव कोकाटे यांचेच कार्यकर्ते आहेत। आज सिन्नरचा बिहार होतोय। सिन्नर तालुक्यातील महिला, तरुण, वयोवृद्ध सुरक्षित नाहीत, जीव मुठीत धरून जगतायत। मंत्री माणिकराव कोकाटे यांची मुलगी सीमंतिनी कोकाटे व त्यांच्या कार्यकर्त्यांची सिन्नर तालुक्यात आरेरावी, गुन्हेगारी, दादागिरी वाढत चालली। सिन्नर तालुक्यात सर्वत्र सर्वसामान्य जनतेत भीतीचे, दहशतीचे वातावरण पसरले आहे। न्याय मिळवा, दहशतवाद थांबवा, दादागिरी, गुंडागिरी ही थांबली पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करत निवेदन देत मागणी करत आहेत। जबाबदारी स्वीकारत मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का मागू नयेत? जर राज्यात बीड येथील सरपंच खून व परभणीतील सूर्यवंशी यांच्या मृत्यूबद्दल शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागत आहेत, बीडमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या दहशतीमुळे राजीनामा मागितला जातोय, त्याच न्यायाने मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा व आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही सिन्नरकर करत आहोत। सिन्नरकरांची दहशतवादातून व दादागिरीतून माणिकराव कोकाटेंच्या जुलमी राजवटीतून सुटका करत न्याय द्यावा ही विनंती, अन्यथा मंत्रालयासमोर महिलांसह आमरण उपोषण करण्यात येईल। यावेळी शरद तुकाराम शिंदे पाटील, संघर्ष समिती व स्वराज्य पक्ष सिन्नर, शिवाजी गुंजाळ, सुरेश सानप, संदीप लोंढे, प्रमिला लोंढे, सुरेखा गवारे, शेवंता पवार, शोभा कोकाटे, चिंधू गुंजाळ, निलेश चव्हाण, प्रियंका वरंदळ, सुनीता वरंदळ, स्मिता चौधरी, मीराबाई जाधव सहभागी होती। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। तर आमची विनंती अशी आहे की सिन्नरमध्ये सध्या दादागिरी वाढलेली आहे, दिवसाढवळ्या भर वस्तीमध्ये येऊन गोळीबार करणे, ते बी नाशिकच्या लोकांनी, ही फार मोठी दादागिरी आहे, त्याला आळा बसला पाहिजे। उद्या गोरगरिबांचे लेकरं आहेत, उद्या कोणाला बी ती आदत लागेल आणि इथं सिन्नरचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही। आज सिन्नरमध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे, पण सिन्नरचे मंत्री करता काय याच्यावर एक शब्द सुद्धा मंत्र्यांनी बोललेला नाही। महिलांवरती अत्याचार होत आहेत, महिलांना 11 वाजेपर्यंत त्यांचे सासरचे माणसं घराबाहेर ठेवतात, पोलीस साक्षीला आहेत, पोलीस स्वतः त्यांना घरामध्ये सोडून आलेले आहेत, तरी सुद्धा साहेब आम्हाला न्याय मिळत नाही। रानकारूंच्या महिलांची सोयाबीन भरून नेली जाते दिवसाढवळ्या, तरी सुद्धा कारवाई होत नाही। मग सिन्नरमध्ये 5-5 वेळा झालेले आमदार आणि खासदार आणि त्यांना आता जे लाल दिवा भेटलेला आहे ते करता काय, हा आमचा सवाल आहे। मग जर
बीडमध्ये तिकडे हत्या झाली सरपंचाचे, तर धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला जातो. तिकडे आदिवासी सूर्यवंशीवरती तो त्याचा वध झाला किंवा तो मरण पावला तर पोलिसांचा तुम्ही राजीनामा मागितला जातो. एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब, एकीकडे एकनाथ शिंदे साहेब यांचा उद्धवजी साहेब आणि शरद पवार साहेब राजीनामा मागतात. मग आम्ही आज सिन्नरमध्ये दिवसा ढवळा गोळीबार होतोय, महिलांवरती अत्याचार होतोय, सोयाबीन भरून दिली जाते तरी सुद्धा कारवाई होत नाही. मग आम्ही माणिकराव कोकाट्याचा राजीनामा का मागू नये म्हणून आम्ही आज सिन्नरकर माणिकराव कोकाट्याचा राजीनामा मागतो. त्याचबरोबर खासदार राजभाऊ वाजेंचा पण राजीनामा मागतो आणि माणिकरावाला मंत्रीपद देऊ नये हा आमचं इथं आज म्हणणं आहे. का देवा मंत्रीपद? का माळी समाजाचा पोराव गोळीबार केला म्हणून कोणी आवाज उठवत नाही? माळी समाजाची मतं चालतात का? दलितांवर अन्याय होतो त्याची मतं चालतात का? महिलांचे तुम्हाला मतं चालतात? मग महिलांना न्याय द्यायचं काम कोणाचं आहे साहेब? त्यांना आम्ही मतं देतो. यांनी गोरगरिबाच्या समस्या सोडवल्या पाहिजे. हे समस्या सोडवत नाही म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतंय. आणि म्हणून साहेब आमची तुमच्याकडे आज घटना ज्यांनी संविधान लिहिलंय त्यांच्या पुतळ्याजवळ महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ आम्ही धरणे आंदोलन केलंय आणि लोकशाही पद्धतीत तुमच्याकडे आम्ही मागणी ठेवत आहोत. आमची मागणी तुम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवावी, मुख्यमंत्री गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी आणि या सिन्नरमधील दहशतवाद दादागिरी याचा बंदोबस्त झाला पाहिजे, महिलांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची विनंती आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.